नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। त्या महाभारतामध्ये कौरव पांडवामध्ये पांडवात सत्यवादी होता युधिष्ठिर। युधिष्ठिराचं नाव युधिष्ठिरच आहे। युधिष्ठिरः इति युधिष्ठिरः। बरं ते डोक्यावरून जाईल। बरं युद्धामध्ये जो स्थिर राहतो युधी ही युद्ध शब्दात सप्त युद्ध पदाची सप्तमी आहे। वा युधिष्ठिरः इति युधिष्ठिरः असो ते व्याकरण शिकलं का तिकडं जातच माणूस महाराज। वा शिकू नका शिकरण शिका। बरं तर युधिष्ठिर पण जन्मभर सत्याने वागला धर्माने वागला म्हणून लोकांनी त्यांना आवडीने धर्मराज नाव ठेवलं। कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं। पांडवाने कौरवाला मारायचा सपाटाच लावला। सपाटा लावल्यावर मग दुर्योधनाला काळजी पडली आपण युद्ध हरू मग आपल्याला काहीतरी कवच निर्माण करावं लागेल। आपलं अंग असं जरा बी अंग सापडलं नाही पाहिजे। सगळं अंग सांग ठरलं पाहिजे। जरा बी सापडू नये म्हणून एखादे जरांगे आणावं लागतील आपल्याला। बरं युद्धात कोणाच तरी बाजू धरली पाहिजे। मग काय करावं गेला आईला विचारलं आई मी वज्रदेही होईल असा काही उपाय सांग। आई म्हणली बाबा मी सांगत नाही पण तू युधिष्ठिराला विचार। हो म्हणले तो ते शिंदे गटाचा आहे म्हणले त्याला गट नाही सत्याला गट नसतो म्हणले। सत्याला पक्ष नसतो। सत्यवादी माणसं आपला परका पाहत नाही सत्यच बोलतात महाराज। वा काय घेणं देणं नसतंय त्यांना महाराज। सत्य तुका म्हणे सत्य सांगे आला रागता आला गोमीचा एक पाय मोडला तर गोम कुठं लंगडी होत असते का लागण एवढे पाय आहेत गोमीला। एखादा आपल्या सत्याच्या बोलण्याने तुटलं तर तुटलं कुठं मन धरिता कोणाचे महाराज। वा काय व्हावे कोपे जगाची या लोक गेले विरोधात चिंचाचा एक पाला तुटला तर चिंचाला काही कमी पाला आहे का महाराज। वा काय त्याच्यात काय फकीर माणूस पाहिजे। तुला युधिष्ठिर सांगत म्हणजे का म्हणजे तो सत्यवादी। युधिष्ठिराकडे गेला। युधिष्ठिर म्हणले काय म्हणजे धृतराष्ट्राला डोळे नव्हते आणि गांधारीला डोळे होते पण माझ्या मालकाने जग पाहिलं नाही म्हणून मी सुद्धा जग पाहणार नाही। वा जी भाजी मालकाला आवडत नाही ती मालकीने खाल्ली नाही पाहिजे। इथल्या सोडून मांडवातल्या धरून मग गांधारीने डोळ्याला पट्टी बांधली माझ्या मालकाने जग पाहिलं नाही म्हणून मी पाहणार नाही। दुर्योधना जर गांधारीने ती पट्टी सोडली पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत आणि शेंडीच्या केसापासून जर पायाच्या नखापर्यंत पाहिलं तू वज्रदेही होशील। दुर्योधनाने एवढं ऐकलं लगेच निघाला अरे थांब फक्त अंगात कापडं घालू नको एवढं ध्यानात धर। हो गडबडीत गेला। गडबडीत काही घोटाळाच होतो महाराज। तिकडं भगवंताने वळकुटी बांधली पांडवांना रामराम केला। अर्जुना येतो म्हणले मी कुठं म्हणले गुवाहाटीला। का म्हणले अरे एवढं जुळून आणलं तुमच्या भावाने उधळून दिलं म्हणले। काय झालं अरे म्हणले त्या युधिष्ठिराने त्या दुर्योधनाला वज्रदेही व्हायचा उपाय सांगितला आहे। दुर्योधन वज्रदेही होईल तुमची राख रांगोळी करील तो असा मनुष्य म्हणजे कोणी केलं म्हणले थोरल्या भावाने त्याला कळायला पाहिजे होतं म्हणले पण बोलला तो। मग बरं अर्जुनाने सांगितलं देवा अरे आम्ही सगळं आम्ही तुझ्या बोलावं टंगावे तुला विचारल्याशिवाय आमचं कोणतंच पाऊल पडत नाही। आता तुम्हीच मधला मार्ग काढा। ह्या बाबाला मधले मार्ग काढायचा लय नाद महाराज। कोणाला कसा उभा करीन कसं आंदोलन उभं करीन सांगताच येणार नाही। लय मोरल्याला राजकारणी म्हातारा तसलंच हे असो तर सांगायचा भाग असाच आहे। बरं आणि मग म्हाताऱ्याने ठरव काहीतरी आपण मधला मार्ग काढू। मग दुर्योधन कापडं काढून आईकडे निघाला। भगवंताने एका माळ्याचं रूप घेतलं आणि एका पाटीत फुलाची चादर करून घेतली। दुर्योधन आला का भगवंत डोळ्याला हात लावून अरे अरे दुर्योधना कुंभमेळा अजून लांब आहे आणि तू पुढं शाही स्नानाला निघाला का नागा खड्यातून आला काय म्हणले नाही नाही युधिष्ठिराने सांगितलंय तुझ्या जर अंगावर कापडं नसतील आणि जर तुला गांधारीने पाहिलं तर तिच्या पातिव्रत्याच्या तेजाने तू वज्ररूप होशील वज्रदेही होशील। तुम्हें पता है लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप की सक्सेस रेट कितनी होती है? जर तुला गांधारीने पाहिलं तर तिच्या पातिव्रत्याच्या तेजाने तू वज्ररूप होशील वज्रदेही होशील। सत्य सांगितलंय आणि सत्यवादी माणसावर आमचं आम्ही प्रमाण मानतो। वा अरे परपक्षाची माणसं बोलणं मानत होती याला म्हणायचं सत्यवादी। भगवंत म्हणले अरे दुर्योधना हे असं लहानपणी आईच्या मांडीवर जुळायचं आता तुझ्या नाताला नातू झाले आणि असा गेला तू सांड एखाद्या वेळेस ती राग वर्णन भस्म करील किंतु मनात घातला। हे किंतु मनात घातला तर काय होईल सांगताच यायचं नाही महाराज।
लोक म्हणत नाही ती व्यक्ती चांगली, पण मग हे असं आहे, हे पण हे असं म्हणणारे ना पहिले हाता खालून काढले पाहिजे महाराज. वा. तुझा अधिकार काय, त्यांचा काय, तुझी लायकी काय, त्यांची लायकी काय. तू खपल्याचार्य, ते रामायणाचार्य, फरक याच्या काय डोकंच काय चिपडा डोळा चमकितो बरं, कोणाबद्दल बोलवतो याची आपली लायकी बी असली पाहिजे ना महाराज. लईच भावला जन्मलेत गाव तसलेलाच भाव आला, निळा म्हणे वाढे भाव. आणि मग काय करू, कापडं घालू नको पण फुलाची चादर घालायला का हरकत आहे. आणि मग फुलाची चादर कमरेपासून गुडघ्यापर्यंत घातली. गेला म्हणलं आई युधिष्ठिराने मला असं असं सांगितलंय. अरे पण तू तसा तसा आलास का. हो आई, अजिबात कापडं न घालता आलोय, मला वज्र दे हे कर. काय आईचं मुलावर प्रेम असतं याच्या पुढं जगात दुसरं उदाहरण सापडायचं नाही महाराज. ज्या माईने मालकाच्या प्रेमासाठी जग पाहिलं नाही पण मुलाच्या प्रेमासाठी पट्टी सोडली होती. पट्टी सोडून डोळे उघडलेत, पातिव्रत्याच्या तेजाच्या ज्वाळा बाहेर पडल्या. असं पातिव्रत्याचं तेज होतं. पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत, शेंडीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पाहिलं. दुर्योधना घात झाला तुझा, असं सांगितलं होतं का युधिष्ठिराने. म्हणजे असं सांगितलं होतं. अजिबात सांगणार नाही युधिष्ठिर. युधिष्ठिर अजिबात खोटं बोलणार नाही, तो सत्यवादीचे म्हणले. सत्यवादी माणसाच्या बोलण्याला प्रमाणच मानलं पाहिजे, असं सांगितलेलंच नाही. तुला कमरापासून गुडघ्यापर्यंत त्याने काही घालायला सांगितलं होतं का. म्हणले त्याने सांगितलं होतं कापडं घालू नको, पण मग हे घातलंय बो मी. तुला कोणी सांगितलंय घालायला. म्हणजे वाटात एक माळी बाबा भेटला होता, त्याने घालायला दिले. पण आई मी वज्रदेही होईल का. म्हणजे थांब, मला तो माळी दाखव पाहिला, मग सांगते तू वज्रदेही होशील का नाही. नेलं तर तिथं भगवंत शंख चक्र गदा घेऊन उभे. गांधारी म्हणले हा माळी नाही, हा वनमाळी म्हणले. दुर्योधना ऐक, तुझं सगळं शरीर वज्रदेही होईल, कारण कमरापासून गुडघ्यापर्यंतचा भाग कच्चा राहील. तिथंच भीमाची गादा बसल आणि तिथंच तुझी पुण्यतिथी होईल. लिहून घे, तुझ्या आईचा शब्द आहे म्हणजे.